ऐका ना, कसे आहात? तर मंडळी खूप दिवस झाले होते, बाजारात काय येणं जाणं नव्हतं, तर म्हटलं सकाळी लवकर उठायचं, पटकन तयारी करायची आणि लवकरात लवकर बाजारात जाऊन यायचं असं ठरलं होतं. तर मंडळीची छानशी तयारी केली ना हो, की ह्या गुरुला जाम मस्ती येते. तर मंडळी तयारी वगैरे केली आणि बाजारात जायला निघाले. तर जाता आता हे जास्वंदाचं फूल दिसलं, पिंक कलरचं गुच्छावालं फूल होतं आणि त्याच्यावर एवढ्या काय मुंग्या होत्या ना हो, काय सगळ्या हातावर चढल्या. तर आमच्याकडे येणं जाण्याला अशी घाटी आहे, तर 4-5 पायऱ्या उतरल्यावर माझ्या लक्षात आलं की बाय, तू नाच काहीतरी विसरली आहेस. तर बाय तशीच 4-5 पायऱ्या चढले आणि आज बाय स्कार्फ विसरली होती. तर जाऊन पटकन अशी स्कार्फ घेऊन आले. तर हे बाय एवढं काय लाजत होतं ना हो, काय विचारूच नसं, असं काय ह्याचं लग्नच आहे. तर रस्त्यात चालता चालता आम्हाला ही गाय दिसली आणि गाय ना ही मला बघून थांबली. तर म्हटलं हिला पण माझ्या व्हिडिओमध्ये यायचं असेल म्हणून तिला पण थोडंफार घेतलं आणि तिला टाटा बाय बाय करून परत मी बाजारात जायला निघाले. आणि हे आजचं वातावरण होतं जे जाम बेकार होतं, बेकार ऊन होतं आणि बाजारातून येईपर्यंत माझी हालत बेकार झाली होती. तर मंडळी विचार करा, जी म्हातारी माणसं बाजारात जातात ना त्याने कमी करायचं, कुठे येऊन चक्कर येऊन पडतील ना सांगता येत नाही. कारण की आमचीच हालत एवढी बेकार होते ना, तर त्याने घराच्या बाहेर पडूच नये. तर घरी येऊन पहिला कोकम सरबत पियाले, म्हणजे केलं आधी नंतर पियाले. तर आमच्या घरामध्ये मोजक्यांनाच कोकम सरबत आवडतं, त्यासाठी काय आम्ही जास्त करत बसत नाही, एकापुरतं करायचं आणि पियायचं आणि मस्त राहायचं. तर पिता पिता आठवलं की मम्मीने ना गॅसवर काहीतरी बनवले. तर मम्मीने आज सुकी मच्छी बनवली होती, सुका जवला बनवला होता, आमच्याकडे गोलीम बोलतात, आता काही ठिकाणी जवला बोलतात. तर मस्तपैकी कांदा टोमॅटो हिरवी मिरची खूप सारी कोकम मध्ये असं बनवलं होतं. तर डबा वगैरे भरले, गुरुला बाय बाय करून हॉस्पिटलला आले. तर ह्या मॅडम एवढा काय खाता खाता हसं होता ना, काही विचारूच नका. तर येऊन कामाला लागले होते, तर काही त्या गोष्टी कानावर पडल्या, त्या डोक्यात गेल्या. तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला